नमस्कार. आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय 24वा, म्हणजे 24 एकादशा संपल्यात. ह्या रुटीनप्रमाणे आपली कार्तिक कृष्ण एकादशीपासून सुरुवात झाली होती, कारण त्या दिवशी एकादशीची उत्पत्ती झाली, तिचा जन्म झाला म्हणून ती उत्पत्ती एकादशी. आणि दुसरी एकादशी येणार ती प्रबोधिनी एकादशी. याच्यानंतर आता 2 आहेत त्या अधिक मासातल्या एकादशा आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मुखं करोति वाचालं पंगुलं लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशपतिततोये यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. आता हरिपाठ. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेने कळी काळाचा रिग नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदासी, ते जीवजंतुसी केवी कळे. नारायण देवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपादी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा जाशील धणी. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला भगवंता, पुढील विवेचन करावे आता. कार्तिक शुक्ल एकादशी श्रेष्ठता, सांगा प्रेमे मज लागी. तै श्रीकृष्ण काय वदला, पूर्वी विधीने कथन केला. तोच वृत्तांत येत भला, विशद करतो तुझ लागी. एकदा नारदे ब्रह्मदेवाला जनहितास्तव प्रश्न केला. तात कृपया सांगा मजला, प्रबोधिनीचे महत्व. तदी पितामह वदला तयासी, कार्तिक शुक्ल एकादशी. सांगतो तियेची प्रतिष्ठा तुझसी, श्रवण करी आदरे. म्हणजे या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. आणि युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारलं की आता ही जी शेवटची एकादशी आहे आणि कार्तिक शुक्ल पक्षातली आहे, तिची माहिती सांगा. मग कृष्ण म्हणाले, जो प्रश्न नारदाने आपल्या पित्याला केला होता आणि त्याने जे उत्तर दिलं तेच मी तुला आता सांगत आहे. मग ब्रह्मदेव काय म्हणाले, ऐक बाबा काय सांगतो ते. तदी पितामह वदला तयासी, कार्तिक शुक्ल एकादशी. सांगतो तियेची प्रतिष्ठा तुझसी, श्रवण करी आदरे. तिथी असेही पापनाशक, महिम्नही पुण्यवर्धक. सुबुद्ध जनाते मुक्तिदायक, असे थोरवी या परी. जोवर कार्तिक मासातली प्रबोधिनी एकादशी नाही आली, तोवर पुण्यत्व प्रौढी भली मिरविते गंगा भागीरथी. महाफलदायी ऐशी ख्याती, ती सरोवरे सागर तीर्थे आणती. प्रबोधिनी एकादशी पुरती थांबविती निजवल्गना. कार्तिक शुक्ल एकादशीस करता एकच उपोषणास, सहस्त्र अश्वमेधांचे खास. पुण्य मिळते त्या नरा. तै नारदे पृच्छा केली, तात कृपया सांगा यावेळी. त्या सर्व फलांची भली अधिक माहिती मज लागी. या दिनी एक भुक्त राहून, अथवा करता नक्त भोजन, वा केल्याने उपोषण, काय लाभते उपासका. विधी म्हणाला तया लागुनी, एक भुक्त राहता या दिनी. पापकर्मे जी घडली हातुनी, जळती एका जन्माची. नक्तव्रत करील त्याचे, पाप जाते 2 जन्माचे. 7 जन्माच्या पातकाचे, ओझे उतरते उपोषणे. तसेच अप्राप्य जे जे काही, ते परमदुर्लभ पाही. आणि मागितले नसेल तेही, फळ देते प्रबोधिनी. मेरुमंदार गिरी समान, अति उग्र पातकेही जाण. या दिनी आदरे करता उपोषण, नष्ट होती निश्चये. पूर्वाश्रमीच्या सहस्त्र जन्मात, जितके दुष्कर्म संपादित, तितके होते भस्मसात प्रबोधिनीच्या जागरणे. हे नारदा मुनी शार्दूला, या दिनी सद्भावे उपास केला, त्या भक्तिमान नराला प्राप्त समस्तक पुण्यफळे. विधीनुसार मनपूर्वक व्रताचरिता हे एक.
पुण्यस्वरूप स्वल्प जरी होते अधिक, वाढते मेरू समानते. नर जरी पुण्यवान, परी विधिरहित व्रताचरण, करता व्यर्थ त्याचे प्रयत्न, म्हणून शून्य फलप्राप्ती. प्रबोधींचे करुणी चिंतन, म्हणतो करू आज या उद्या उपोषण, तरी त्याची पापे जातात जळून आधीच्या शतजन्माची. जो प्रबोधिनी एकादशीच जागरण करतो रात्रीस, त्याच्या दशसहस्त्र कुलास विष्णू लोक लाभतो. अशा भक्तांचे पितृगण जरी नरकात असले पडून, तर दिव्यालंकृत होऊन गमन करतात वैकुंठी. तसेच कुणा मनुष्याचे पातक जरी ब्रह्महत्येचे, तेही नष्ट होते साचे या एकादशी जागरणे. अश्वमेधादी यज्ञ करूनही विप्राते जे पुण्य मिळत नाही, ते पुण्यफल लाभते पाही सुखासुखी या जागरणे. या सेवन जी फलप्राप्ती, त्या संख्येची नाही गणती, तिची तुलना करू न शकती भूमी स्वर्ण गोदाने. आचरतो प्रबोधिनी व्रत, तोच कुलोत्पन्न पुण्यवंत, कारण त्याच्या योगे समस्त होते पवित्र जन्मकूळ. अशा नराच्या सदनात त्रैलोक्यातील तीर्थे समस्त नित्यवास करतात, ऐसे अगाध महात्म्य. एकादशी ही प्रबोधिनी कुणी म्हणतात हरिबोधनी, हिच्या आचरणे चक्रपाणी होय संतुष्ट सर्वदा. यास्तव आपली सर्व कर्मे ती बाजूस ठेवून एकाग्रचित्ती, हरिप्रसन्नतेसाठी व्रत करावे या दिनी. कार्तिक शुक्ल एकादशीस करतात आदरे उपोषणास, तेच योगी तपस्वी ज्ञानी विशेष जितेंद्रिय जाणावे. धर्मसारदायक होती ऐशी ही पावक एकादशी, भगवान श्री हरी विष्णूसी परम प्रिय आहे पा. म्हणून या पावन तिथीस करता एकाच उपोषणास, सार्थकता नरजन्मास होय मुक्तीस पात्र तो. असा मनुष्य पुन्हा कधीही गर्भवासी येत नाही, निरंतर हरिठाई लीन होऊन राहतो. कायिक वाचिक मानसिक असे कोणतेही असो पातक, गोविंद परमात्मा तो एक क्षालन करतो त्यांचेही. यादिनी विष्णू प्रित्यर्थ जे स्नान दान जप करतात, ती सर्व ही कर्मे निश्चित अक्षय होतात हरी कृपे. यादिनी आचरुनी व्रताते, तो सेवितो भगवंताते, तो उजळूनी दश दिशाते जातो सुखे वैकुंठी. या दिनी करता भगवत पूजन, शतजन्मी जी देहावस्थातून घडलेली समस्त शुद्र महान पापे नष्ट होतात. चंद्र अथवा सूर्यग्रहणात स्नाने दाने जे फल प्राप्त, पुण्य त्याच्या सहस्त्रपट मिळते प्रबोधिनी जागरणे. म्हणून कार्तिक शुक्ल एकादशीचे व्रत केले नसेल त्याचे पुण्यजन्मापासूनचे निश्चय व्यर्थ जाणावे. आणि कार्तिकात विष्णू प्रित्यर्थ जो नच काही नियम करीत, त्याचे जन्मार्जित पुण्य समस्त होय निष्फळ जाणावे. विप्रेंद्रायाच कारणे निश्चित, जो पुरवितो सर्व मनोरथ, त्या परमेश जनार्दनाप्रत नित्य भजावे भक्तीने. हे वत्सा जो विष्णू भक्त परान्न वर्जितो कार्तिकात, चांद्रायण व्रताचे तयाप्रत फळ मिळते निश्चय. या मासी भगवत कथा ऐकता वा कुणा सांगता, मधुसूदन भगवंता होतो परम संतोष. या योगे तयाप्रत जी तृप्तता होय प्राप्त, तैसा नच प्रसन्न होत यज्ञाने वा दानाने. कार्तिक मासी भगवत कथा किंचित निरूपण श्रवण करता, शतगोदाने चे भक्ता फळ मिळते अपैसे. अपैसे म्हणजे आपोआपच. स्वहितास्तव यामासी अथवा लोभ धरुनी मानसी, जो कोणी सांगतो हरिकथेसी, त्याची तरतात शतकुळे. नित्य अथवा विशेष करून यामासी करतो कथा सेवन, सहस्त्र गोदानाचे पावन फळ मिळते त्या नरा. हे मुने प्रबोधिनीस जो योजितो हरिकथेस, पुण्यफळ प्राप्त तयास दीपयुक्त महिदानाचे. दिव्यकथा विष्णुकथा ऐकून जो भक्त्यांचे करतो पूजन, त्या ते सनातन लोक पावन लाभतो त्या सत्कर्मे. विधी वाक्य श्रवण केले, तेने नारदा धन्य वाटले. वंदन करून त्यावेळे केली एक विचारणा, वदला तात सांगा मजप्रत प्रबोधिनीचा विधी व्यवस्थित, जेने व्रतफळ समस्त प्राप्त होईल उपासका. तरी उत्तरा दाखलतेत काय म्हणाला सुरश्रेष्ठ, यादिनी व्रतस्ते खचित भल्या पहाटे उठावे.
प्रारंभी करुणी मुखप्रक्षालन, देहशुद्धी स्तव करावे स्नान. नदी तडागवा कुपस्थान, अतिउत्तम त्यासाठी. मग व्रतनियम पावन, ग्रहण करता मनोमन. म्हणावे पुंडरिकाक्ष भगवान, विनंती माझी ऐकावी. अच्युता, या एकादशी दिनी मी निराहार राहुनी. पारणे करीन अन्य दिनी, तरी रक्षावे मज व्रत. व्रतसंकल्प केल्यावर भावे पूजावा चक्रधर. संतुष्ट मने दिवसभर उपोषित राहावे. आणि रात्र समयास विष्णू निकट नृत्य गायनास अथवा योजनी हरिकीर्तनास करावे ते जागरण. या दिनी फळे फुले अर्पुनी, कर्पूर केशरादी उपचारानी श्रीहरीची पूजा करुनी मनोभावे वंदावे. मग भगवत कार्यासाठी व्यय करावा यथाशक्ती. द्रव्य खर्चिता दराप्रती उणे धुणे बोलू नये. या दिनी दिव्य फळयुक्त अशा धवल शंखात जल घालून श्रीहरिप्रत अर्ध द्यावे भक्तीने. जे पुण्यफळ तीर्थयात्रा करून अथवा समस्त दाने करून त्याच्या कोटीपट मिळते जाण अर्धे अर्पिता परमेशा. पवित्र कार्तिक मासात अगस्ती पुष्पे अर्पण करीत भावे पूजितो जनार्दनाप्रत तया वंदितो देवेंद्र. या पूजने तुष्ट भगवंत, जे उत्तम फल देतो निश्चित. तैसे अन्य तपकर्त्याप्रत नच लाभते केव्हाही. कार्तिक मासी कृष्णप्रत जे बिल्वदळे वाहतात ते सर्वही जाणमुक्त निसंशय सांगतो. या मासी तुलसी पत्रांनी वातियेच्या मंजिऱ्यानी पूजिता केशवा जाती जळुनी पातके सहस्र जन्मीची. या मासी तुलसी महात्म्य जाणून घ्यावे आदरे तिचे दर्शन. स्पर्श ध्यान नामस्मरण पूजन करावे तियेचे. नित्यनेमाने करुणी वंदन गावे भक्तियुक्त स्तवन. अथवा तियेची रोपे लावून जल घालावे तिज लागी. ऐसी नवविधा सेवा भक्ती घरता तुलसीची मत फलप्राप्ती. ते नरयुगे सहस्त्र कोटी राहते विष्णुधामासी. ज्याचे तुलसी रोप महिवर वाढता ये निरंतर. युगे युगेच्या कोटी तर राहतात वैकुंठी. या मासी कदंब पुष्पे वाहून करती आदरे विष्णू पूजन. हरिप्रसादे त्याते जाण नच प्राप्त यमलोक. ज्यांच्या दर्शने प्रभू तोषतो ती कदंब फुले अर्पितो. तो कृपेस पात्र होतो हे का वेगळे सांगावे. गुलाब पुष्पांनी कार्तिक मासी पूजितो गरुडध्वज भगवंतासी. कृष्णकृपेने आपैसी मोक्ष प्राप्ती होय तया. बकुळ अशोक पुष्पे वाहून करता नित्य विष्णू पूजन. ते शोकरहित होती जाण यावत चंद्र दिवाकरो. श्वेत ताम्र कणेर वाहून जगन्नाथाचे करती अर्चन. तयांना विष्णू भगवान नित्य प्रसन्न राहतो. या मासी जो भक्तवर वाहतो हरिते आम्र मोहोर. कोटी गोदानाचे सत्वर फळ मिळते त्या नरा. कार्तिक मासी दुर्वा वाहून करतो आदरे विष्णू पूजन. त्याला अर्चनेचे जाण फळ मिळते शतपट. या मासी परमेशाची पूजा शमीपत्रानी साची. करती तयांना यममार्गाची भीती नृत्ये किंचित. चातुर्मासी चंपकारपूर्ण करती श्रीहरीचे पूजन. तेनचे येती परतून जन्म मृत्यूमय संसारी. सुवर्ण केतकी अर्पण करून गरुडध्वजाचे करतो पूजन. त्याचे कोटी जन्म पातक जाण जळून जाते हरिकृपे. अरुण अरक्त कमळे अर्पून भगवंताचे करतो पूजन. तो सद्भक्त परिपूर्ण राहतो श्वेतदीपात. नारदा प्रबोधिनी एकादशीस रात्रसमयी श्री विष्णूस पूजुनी करावे जागरणास. व्हावे तल्लीन कीर्तनी. अन्यदिनी द्वादशीस जावे प्रभाती नदी स्नानास. जपसंध्यादी नित्यकर्मास आचरावे भक्तीने. तदनंतर सदनासी येऊन करावे विधीने केशवपूजन. व्रत सांगता व्हावी म्हणून सन्मानावे विप्राते. मग विनयाने नम्र होऊन प्रमादाची क्षमा मागून षड्रसयुक्त भोजन देऊन तृप्त करावे तयाते. भोजन उत्तर वस्त्रे अर्पून उपाध्यायाचे करावे पूजन. श्रीहरितन संतुष्ट व्हावा म्हणून द्यावी धेनू दक्षिणा. तदनंतर अन्य ब्राह्मणांना द्यावी विपुल द्रव्य दक्षिणा. संतुष्ट करुणी सकळांना घ्यावे आशीर्वचना ते.
याच दिनी चतुर्मास व्रताची सांगता असते करायची. विष्णुपूजन दान धर्माची हीच पद्धती जाणावी. आता चातुर्मासातील नियमांची आणि त्याच्या विसर्जनाची उपयुक्त माहिती द्यावी साची सांगतो पातूच लागी. नित्य नक्त भोजन करीन असा त्याचा नियम जाण. त्याने द्विजा ते पाचारून भोज द्यावा आनंदे. आयाचिताचा नियम असल्यास सुवर्णासह वृषभास द्यावे आदरे भूदेवास दान म्हणणे या समयी. ज्याने मांसाहार वर्जन केला त्याने पूजुनी ब्राह्मणाला दक्षिणेसह धेनूला अर्पण करावी सद्भावे. आवळ काठी चूर्ण अंगास लावून स्नानाचा नियम असल्यास दही आणि मध विशेष दान करावे या समयी. ज्याने फळासंबंधी भला काही नियम असेल केला त्याने फळांचे दान विप्राला द्यावे सांगता समयासी. तेलाचा नियम असल्यास घृत द्यावे भूदेवास. तुपाचा नियम असल्यास दान द्यावे दुधाचे. धान्याचा नियम असल्यास तंडूल द्यावे ब्राह्मणास. तांदूळ म्हणजे तांदूळ. मौनाचा नियम असल्यास घंटा द्यावी सुवर्णती. केशधारण करण्याचा ज्याचा नियम असेल साचा दान स्वरूप आरशाचा त्याग करावा तयाने. शेण करील भूमीवर असा नियम असेल जर शय्य सरजई उबदार दान द्यावे विप्राते. केळी पानावरती भोजन असा नियम असेल जाण. एक पात्र घृत भरून दान द्यावे सद्भावे. अनवाणी चालण्याचा नियम असेल केला साचा. एक जोड पादत्राणाचा दान करावा भक्तीने. ज्याने सोडले असेल लवण त्याने खडीसाखर द्यावी दान. अशा प्रकारे परिपूर्ण व्रत करावे आपुले. ज्याने विप्रग्रही वा हरमंदिरात नंदादीप लावित नियमित केला असेल नियम श्रेष्ठ आचरावे त्यापरी. तयाने व्हावी व्रत समाप्ती म्हणून स्वर्णदीपात स्वर्णवाती घालून त्या घृतांती दान दावा वैष्णव विप्राते. स्वर्णदीपाचे दान देणे शक्य नसेल तयाने उत्तम द्विजाते सद्भावाने ताम्रदीपार पावा. एक दिवस उपोषण अन्य दिरी करीन भोजन असा नियम असल्यास जाण आचरावे यापरी. स्वर्ण वस्त्रालंकारयुक्त कुंभ घेऊन 8 संकेत सन्मानून विप्राप्रत दान करावे आदरे. व्रत समाप्तीस विधीपूर्वक दान देणे आवश्यक. हे अशक्य तरी एक उचित पर्याय सांगतो. उपासकाने द्विजाप्रती दान द्यावे यथाशक्ती. झाली व्रत सांगता ती तयामुखी वदवावे. तदनंतर आदरे वंदून घ्यावे त्याचे आशीर्वचन आणि सुखे निरोप देऊन ग्रहण करावे अन्ना ते. अशा प्रकारे चातुर्मासात जे काही केले असेल व्रत त्याची समाप्ती विधियुक्त येणेरी ते करावी. दृढभावे व्रत आचरती तयांती अनंत फलप्राप्ती. कृतकृत्य होऊन यांती जाती विष्णू लोकी ते. चातुर्मासातील नियमांचे निर्विघ्न पालन करतो त्याचे सार्थक नरजन्माचे पुन्हा येणे नाही त्या. उद्यापनास करता व्रत परिपूर्णता येते त्यात. निजकर्माचे फळयुक्त फळ मिळते साधका. निजकर्माचे उपयुक्त फळ मिळते त्या साधका. परी अंगी सामर्थ्य असून नियमाचे नच केले पालन. अथवा व्रतभंग पडता जाण होतो आदतो कुष्टी अंध वा कुष्टी तो. धर्मात व मनोगत जाणून केले प्रबोधिनी व्रतकथन. एकादशी ही परम पावन आचरावी श्रद्धेने. तैसेच हिच्या महात्म्याचे श्रवण पठन घडतासाचे फळ सहस्त्र गोदानाचे प्राप्त होते त्या नरा. इति श्री स्कंदपुराणे कार्तिक कृष्ण एकादशा प्रबोधिनी नाम्न्या महात्म्य संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता याचं थोडक्यात कथासार आहे. युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारल्यानंतर श्रीकृष्णाने सांगितलं. हाच प्रश्न पूर्वी नारदाने ब्रह्मदेवाला विचारला होता की कार्तिक शुक्ल एकादशीचं महत्त्व काय. मग तेव्हा जे ब्रह्मदेवाने उत्तर दिलं तेच मी तुला सांगतो. हे मुनिश्रेष्ठा, या तिथीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. ही पापनाशक आहे. पुण्यवर्धक म्हणजे पुण्य वाढणारी आहे. वर्धक म्हणजे वर्धन वाढणारं. मोक्ष देणारी आहे अशी ही प्रसिद्ध आहे. पृथ्वीवर पापाचे निरसन करणारी जेवढी तीर्थे स्थाने पवित्र नद्या सागर सरोवरे आहेत
त्यांच्यात हीच सर्वश्रेष्ठ मानली जाते. म्हणजे जोपर्यंत ही प्रबोधिनी एकादशी येत नाही तोपर्यंत बाकीच्या त्या तीर्थांच्या गमजा असतात की आम्ही महान, आम्ही श्रेष्ठ, आम्ही श्रेष्ठ. हिच्या एकच उपोषणाने व्रतकर्त्याला सहस्त्र अश्वमेधाचे आणि 100 राजसूय यज्ञाचे फळ मिळते. या दिवशी एकभुक्त राहिले पाहिजे. एकभुक्त म्हणजे काय? एकदाच संध्याकाळी खायचं. या जन्माचं म्हणजे एकभुक्त असता एका जन्माचे. आणि नक्तभोजन म्हणजे काय? फक्त फळाहार करायचा सूर्यास्ताच्या वेळेला, त्याला नक्तभोजन म्हणतात. तर 2 जन्माचं. आणि संपूर्ण उपास केला काही न खाता आणि दुसऱ्याच दिवशी पारणं सोडलं तर 7 जन्माचं असं पाप नाहीसं होतं. ही एकादशी दुर्लभ आहे. अति अप्राप्य म्हणजे न मिळणारं, असं न मागितलेलं, जे कधी शक्य नाही वाटणारं असं कुठलं फळ ती देते. म्हणजे एखादी गोष्ट आपण अपेक्षा पण केलेली नसते, पण ते फळ अचानक आपल्याला मिळतं. तर त्यामागे असं काहीतरी पुण्यव्रत आपण कधीतरी केलेलं असतं. या दिनी जो मनपूर्वक व्रत करतो त्याला संपूर्ण फळ मिळतं. त्याच्या पुण्यसंपदेचा मोठा साठा होतो. तिच्या उपासाविषयी नुसतं चिंतन केलं की मला बाबा आता उपास करायचा आहे हा प्रबोधींचा, तरी तुमचं शतजन्माचं मागचं पाप आहे ते नष्ट होतं. त्या दिवशी जागरण करणाऱ्याचं भूत, भविष्य, वर्तमान इत्यादी सगळे 1000 कुळे, तुमची त्यामध्ये 10,000 कुळे, ती पण पातकं असतील तर ती सगळी नष्ट होऊन त्यांचा उद्धार होतो. विष्णुलोकी जातात ती सगळी. तसंच नरकातमध्ये असणाऱ्या पितरांचा देखील उद्धार होतो. म्हणजे भूत, भविष्य, वर्तमान म्हणजे पूर्वीचे पितर, चालू पितर, भविष्यात होणारे पितर, या सगळ्यांचा उद्धार त्यामध्ये होतो. सर्व स्थानामध्ये, सर्व तीर्थामध्ये स्थान केल्याने किंवा गाय, सोनं, पृथ्वीचं दान केल्यानं पण जे प्राप्त होणार नाही ते सगळं पुण्यबळ केवळ ह्या एकाच जागरणाने प्राप्त होतो. जो मनुष्य प्रबोधिनी एकादशीला निष्ठेने आचरण करतो त्याला चक्रपाणी नित्य असा प्रसन्न राहतो. त्रैलोक्यातील सर्व तीर्थे त्याच्या घरी वास करतात. तो ज्ञानी, तपस्वी, योगी व जितेंद्रिय असा असतो. त्याला कायिक, वाचिक, मानसिक कुठल्याही रीतीचं पाप घडलं, 3 पाप असतात. एक म्हणजे हाताने प्रत्यक्षात करणे, त्या व्यक्तीचं काय जे नष्ट करणे, नाश करणे, मारणे, खून करणे काय असेल ते, हे झालं कायिक. वाचिक म्हणजे फक्त तोंडानं त्याला सतत शिव्या शाप देत राहणे, वाटोळं होऊ दे म्हणून वगैरे, ते झालं वाचिक पाप. आणि मानसिक म्हणजे मनातही विचार करणे दुसऱ्याचा वाईटाचा, तर त्या सगळी पाप ह्यानं आपली नष्ट होतात आणि तो मुक्तीचा अधिकारी होतो, म्हणजे मुक्त होतो. या तिथीला जनार्दनाला उद्देशून जे काय स्नान, दान, जप, होम इत्यादी केलं जातं ते सगळं अक्षय होतं. मनुष्याने आजन्म कितीही पुण्य संपादन केले असले तरी या एकादशीचा अवलंब केला नाही तर ते सर्व व्यर्थ ठरते. विष्णूला परमप्रिय असलेल्या तिथीत जो हरिकथा सांगतो, ऐकतो त्याला सप्तदीपासह समस्त पृथ्वी दान केल्याचे पुण्य मिळते. जो ती श्रवण करून वक्त्याचे यथाशक्ती पूजन करतो त्याला सनातन लोक प्राप्त होतो. मग ब्रह्मदेवाने नारदाला या एकादशीचा विधी कसं करायचा आहे व्रत ते सांगितलं आणि काय अर्पण केलं तर काय मिळतं, कुठली फळे अर्पण केलं तर काय मिळतं याचं निरूपण सांगितलं. मग काय देहशुद्धीस्तव सकाळी स्नान करायचं, विहीर, नदी, तळं कशावरही. आणखीन मग देवाची प्रार्थना करायची की भगवंता, अच्युता, मी आज ही निराहार एकादशी करणार आहे, तरी माझं रक्षण कर आणि माझ्याकडनं हे व्रत तू करून घे. असं कुठल्याही आपल्या व्रताच्या आधी देवाची प्रार्थना करून त्या देवाला सांगायचं असतं. मग फळं, फुलं, केशर, कर्पूर इत्यादी करून श्रीहरीची पूजा तुम्ही करायची. आता यामध्ये त्याने जरा असं माहिती दिलेली आहे कुठलं काय वापरायचं आणि काय फुलं देवाला व्हायची आहेत. या पवित्र कार्तिक महिन्यामध्ये जर देवाला काय आपण जी फुलं वाहतो त्यांची नावं मी आता सांगते. या पवित्र कार्तिक महिन्यामध्ये अगस्ती पुष्प अर्पण करतात. आता अगस्ती ऋषी फुलं अर्पण करतात का अगस्ती नावाची फुलं आहेत तुम्हाला माहीत नाही आहे. तर देवेंद्र म्हणजे इंद्र त्याला वंदन करतो. तसंच या महिन्यामध्ये जे बिल्वदळे वाहतात, म्हणजे एरवी आपण शंकराला वाहतो, पण या महिन्यामध्ये बेल जरी व्हायला देवाला तर तो निसंशय सगळ्या पापातून मुक्त होतो. तुळशी वाहिल्या, तिच्या मंजिऱ्या वाहिल्या तर सगळी पातकं तुमची जळून जातात. तुळशी महात्म्य जाणून तिचं तुळशीचं दर्शन घ्या, तुळशीला स्पर्श करा, पण 3 दिवसांचा किंवा रात्री नाही हा. तुळशीचं नाव घ्या तर तुमची सगळी पापमुक्त होतात. कदंबाची फुले वाहिली या महिन्यामध्ये तर त्याला यमलोक कधी प्राप्त होत नाही.
आणि त्याच्या दर्शनाने प्रभू सुखावतो. गुलाबाच्या फुलाने जर या महिन्यामध्ये पूजन केलं तर गरुडध्वज म्हणजेच विष्णू अतिशय प्रसन्न होतो. आपोआपच होतो, म्हणजे गुलाबाची फुलं प्रिय आहेत एवढी की त्याला मोक्षप्राप्ती होते. बकुळीच्या फुलांनी, अशोकाच्या फुलांनी काय जर पूजन केलं तर शोकरहित होतो, तुमचा शोक निघून जातो. यावत चंद्रो दिवाकरा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही प्रसन्न आणि आनंदित राहता. आंब्याचा मोहर त्याला अर्पण केला तर कोटी गायी दिल्याचं पुण्य लागतं. कार्तिक महिन्यामध्ये दुर्वा वाहिल्या विष्णूला तर त्याचं फळ केलेल्या तुमच्या व्रताच्या शतपटीने मिळतं. शमीच्या पत्राने जर पूजा केली तर अशा लोकांना यमाच्या मार्गाची थोडीही भीती राहत नाही. चंपकाच्या फुलांनी अर्पण केलं तर ते लोक पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडत नाहीत, पुन्हा येत नाहीत. सुवर्ण केतकी म्हणजे केतकीची सोनेरी पिवळी फुले अर्पण केली तर त्याच्यापासून काय होतं तर तुम्हाला कोटी जन्माचं पातक जळून जातं. लाल कमळं अर्पण केली तर तो श्वेतदीपात त्याला मिळतं, तर तुमचा श्वेतदीपाचं निवास मिळतो पुढच्या जन्मातला. प्रबोधिनी एकादशीला रात्री जागरण वगैरे केलं तर अति तल्लीन होऊन हरिकीर्तनी केलं. द्वादशीला त्याचं पारणं केलं. तुम्ही सकाळी नदीवर जा, स्नान करा आणि भक्तीने काय असेल तुमच्याकडे द्रव्य दान द्या. जितकं यात लिहिलं तेवढं करण्याची जरी क्षमता नसेल, तुमच्याच्यात जेवढी ताकद आहे तेवढं करा. केलेल्या अपराधाची क्षमा मागा, ब्राह्मणांना भोजन घाला आणि भोजनानंतर त्यांना वस्त्र दक्षिणा अर्पण करून ते देवाला हे करा. काय चुकलं माकलं असेल तर माफ करा. शक्य असेल तर गायी दान द्या आणि अशा रीतीने ह्या व्रताची सांगता करा. आता या चातुर्मासात आपण काय नियम केलेत, एखाद्याने एक नियम करायचा असतो तो 4 महिने पाळायचा. जो नक्त भोजनाचा नियम करणार त्याने लोकांना भोजन द्यावं. जो अयाचिताचा म्हणजे मागूनच कुणी वाढलं म्हणजे मागायचं नाही, अयाचित म्हणजे याचना करायची नाही, तर काय दिलं तर त्याला बैल द्यावा एक आणि काय सुवर्णसह दक्षिणा देता येईल ती द्यावी. दान म्हणून द्यावून टाकावी. ज्याने मांसाहार वर्ज्य केला असेल त्याने एका ब्राह्मणाला पुजून दक्षिणा आणि गाय द्यावी. का ज्यानं नियम केला की आवळ्याचं चूर्ण अंगाला लावून 4 महिने आंघोळ करायची तर त्याने दही आणि मध दान करावा. आणखीन ज्याने फळं दान म्हणजे फळासंबंधी सोडलं, हे फळ 4 महिने सोडलं बाबा कुठलं, तर त्याने ते फळ दान द्यावं त्याला. आणखीन ज्यानं धान्याचा नियम केला आहे की एक धान्य सोडलं, किंवा एक असा पण नियम आहे 4 महिने तुम्ही मूठ धान्य बाजूला काढा आणि 4 महिन्यांचा साठा होईल तो कुठेही तुम्ही गरिबाला द्या, देवळात द्या, गुरुजीला द्या, कुठं भंडारा असेल त्यात नेऊन द्या. असं करून ते दान द्या किंवा तांदूळ द्या. मौनाचा नियम असेल मौन पाळायचं, त्याने सोन्याची घंटा द्यावी, ती नसेल तर साधी घंटा द्यावी. ज्यानं केस वाढवण्याचा नियम केला असेल त्यानं आरशाचं दान करावं. ज्यानं मीठ सोडलं असेल त्यानं खडीसाखरेचं दान करावं. जो जमिनीवर झोपत असेल 4 महिने तर त्यानं अंथरूण, चटई, गादी, रजई, उबदार दान द्यावी. केळीच्या पानावरती जो जेवत असेल त्यानं एक भांडं भरून तूप दान करावं. आणखीन ज्यानं तुपाचा नियम वर्ज्य केला असेल त्यानं दूध दान द्यावं. कुणी अनवाणीचा नियम केला असेल चप्पल न घालता चालण्याचा तर त्यानं एक जोड काय द्यावी, चप्पल द्याव्या समोरच्याला. आणखीन मीठ सोडलं असेल तर खडीसाखर द्यावी. ज्यानं दिवा लावण्याचा नियम केला असेल त्यानं सोन्याचा दिवा त्याला द्यावा. अशा रीतीनं तुम्हाला जे शक्य आहे ते दान करून ह्या व्रताची समाप्ती करा आणि तुमचा पुण्याचा, तुमचा स्वर्गाचा रस्ता तुम्ही मोकळा करा. असं सांगून इथे एकादशी महात्म्याचे 24 अध्याय समाप्त झालेले आहेत. गोपाल कृष्ण महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय.